धुकं तुम्ही पूर्ण बघू शकता, मीटरवरती वगैरे पूर्ण धुकं पडलं होतं, पूर्ण गाडी होती आपली. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आता आपण आहोत वेलास. तर सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 5:30 आणि आपण निघालो टोटॉय फेस्टिवलला. तर जाऊन तुम्हाला दाखवू या टोटॉय फेस्टिवल आणि गावाचे नजारे काहीसे असे आहेत. हे पूर्ण गाव आहे, हे पूर्ण असं गाव आहे आणि आपण तिकडे त्या होमस्टेमध्ये. और यहाँ पर भी ब्लॉगिंग चालू है सुबह सुबह. तर आपल्या जिकडे बाईक वगैरे पार्क आहेत ना, तिकडे जाऊयात. बाईक आपल्या पार्क आहेत इथे आतमध्ये. रोहन वगैरे ऑलरेडी चालले आहेत, 3च बाईक घेतोय. इथून 2 किलोमीटर आहे वेलास बीच, जिथे टोटॉय फेस्टिवल होतं. तर तिथे आपण बाईक पार्क केल्यानंतर 10-15 मिनटं परत वॉकिंग जायचं आपल्याला. तर सगळ्या आपल्या बाईक इथे पार्क आहेत. दव पडला रे, तर दव पडला होता. गाडी बघू शकता पूर्ण ओली आहे सीट. आणि तसं पण आपण बीचवरती आंघोळ करणार आहोत नाही करणार आहोत बघूया. कोल्ड स्टार्ट देऊया आपण एक्सपल्सला. फर्स्ट सेल्फ मध्ये रुद्रा स्टार्ट झाली आहे. फक्त थोडंसं इग्निशन जास्त RPM घेत आहे. कांगा कोल्ड स्टार्ट घेऊन नंतर मग थोडं पुशू वगैरे गाडी आणि मग निघू. धुकं तुम्ही पूर्ण बघू शकता, मीटरवरती वगैरे पूर्ण धुकं पडलं होतं, पूर्ण गाडी होती आपली. मिरर वगैरे बघा पूर्ण. विदाउट लाईट ब्लॉक कर देतो की काय? दे तेवढं नको पुसू आता, आपली गोळ पटकन. A few moments later. तर इथे समोर कार्यक्रम चालू आहे गावात. मी जो बोललो होतो 2 दिवस कार्यक्रम असणार आहे, तो कार्यक्रम चालू आहे. पालखी वगैरे आहे. टोटॉय फेस्टिवलला जायचा रस्ता बीचवरती जायचा हाच आहे. तर माहीत नाही दुसरा, आम्ही गुगल मॅप शोधतोय पण बघूयात आता. A few moments later. तर 6 वाजल्यात. आपण बाईक वगैरे इथे पार्क केल्या आहेत. 2 बाईक तिकडे आहेत आणि भरपूर जण जमले तिकडे. भरपूर जण जमल्यात. रस्ता कुठून आहे रे? सर्वांना आता सोडलाय, इथून चालत जायचंय. 10 मिनिटं रोहन बोलतो वॉकिंग आहे. बघूयात किती वेळ लागतोय. तर पाठी पण तुम्ही रश पूर्ण बघू शकता, गर्दी तर आहे. इथे सगळे आपले मित्र. हे यार जरा इकडे. हे रोहन. तर हे आपले सगळे मित्र, रोहन वगैरे, नितीन वगैरे, यश. अरे तसा पण दिसतोय. हा हा, जास्ती गोरा आहे ना. 10 मिनिटं वॉकिंगच्या नंतर आपण पोहोचलोत फायनली जिथे कासव वगैरे ठेवल्यात. हे पूर्ण आतमध्ये. या साईडला बसा, या साईडला. मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये तुम्हाला नियम सांगतो. नियम सगळ्यांनी पाळायचे, कारण तुम्ही सगळेजण आता एका समुद्रातल्या कासवाच्या पिल्लाचा जन्मोत्सव बघायला आलाय. जी पिल्ल जन्मलेली असतील ती वाळूत ह्या ज्या बास्केट ठेवल्यात तिथे पूर्ण वर आली असतील तर आपण त्याला पाण्याजवळ बॅरिकेड्स लावू. बॅरिकेड्सच्या आतमध्ये पिल्ल आणि आमचे व्हॉलेंटियर थांबतील. आपण सगळ्यांनी बॅरिकेड्सच्या बाहेर थांबायचंय. मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅशलाईट बंद करा, कारण हे लाईटच्या दिशेला आकर्षित होतात. त्यांना त्यांची कमीत कमी ऊर्जा वाया घालवून त्यांच्या घरी जायला द्यायचंय. आणि महत्वाची गोष्ट, ज्यांच्याबरोबर लहान मुलं आहेत, लहान मुलांचे हात धरून ठेवा, कारण एक्साइटमेंट मध्ये मुलं बऱ्याचदा लाईन क्रॉस करून आतमध्ये येतात. आणि एकदा ही पिल्ल पाण्यात गेली की त्याच्यानंतर पुढची 15-20 मिनिटं आम्ही जेवढ्या एरियात तुम्हाला सांगू, ज्या एरियात जायचं नाही तिथे कोणीही जायचं नाही किंवा पाण्याजवळ सुद्धा उभं राहायचं नाही. कारण एक व्यक्ती गेली की त्याच्या मागना सगळे जातात. पाण्याबरोबर पहिल्यांदा त्याचा संपर्क होईल, लाटेने पुन्हा बाहेर येऊन ते आपल्या पायाखाली येऊ शकतं.
म्हणून ज्या भागामध्ये आम्ही सांगू त्या भागामध्ये 15 ते 20 मिनिटं कोणीही जायचं नाही. तर सर्व त्यांनी टोपल्या उघडल्या, पण कासवाची पिल्लं तर आपल्याला काही नशिबात नव्हती. काल सकाळी आपल्याला समजलं होतं, काल सकाळच्या बॅचला 9 कासव सोडले होते. संध्याकाळी नाही, सकाळच्या बॅचला बोलले होते. हां, काल सकाळी 9 कासव सोडले होते. संध्याकाळी किती सोडले काल अपडेट नव्हता आलं काकांकडे त्या. तर आज सकाळी आपण आलो तर आपलं पण नशिबात नाही कासव बघणं. ठीक आहे, चला बीचवर जाऊ. समोर बीच आहे, बीचचा थोडा आनंद घेऊ. चला तर मग. तर कालपासूनच पनवती लागली आहे. पद्मदुर्गला जायचं होतं तर मुरुड जंजिरा पोचलो. कासव फेस्टिवलला आपल्याला लवकर 4च्या आधी पोचायचं होतं, लेट झालं पोचायला. त्याच्यानंतर आपल्याला आता सकाळची एक अपेक्षा होती की भेटेल कासव बघायला, पण कासवच नाही. जन्मोत्सव बघायचा होता त्यांचा, पण कोणी कासवच नाही आज सोडायला. ठीक आहे मग, काय आता आपल्या हातात काही नाही आहे. जे काय होतं चांगल्यासाठी होतं, बोलायचं आणि पुढं व्हायचं. तर ही ट्रिप काही एवढी मनासारखी अशी जसं प्लॅन केलं तशी तर नाही झाली. 2 hours later. तर मग फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे केलं. आता निघायचा टाइम आहे. बाकी सगळे लोक चाललेत दापोलीला, आपण चाललोत मुंबईला, कारण का आपल्याकडे मुंबईचं थोडं काम आहे. चहा, गावणे, बिस्किट आणि चटणी. तर खाऊन घेऊयात आणि सांगूयात तुम्हाला रिव्ह्यू. सामान वगैरे सर्व रेडी झालं. आपला टॉप बॉक्स, रायनॉक्स जॅकेट, ग्लोव्ज, बलकलावा, हेल्मेट. रोड बघूया मॅप आणि मग निघूया. आता मी बाय बाय बोलून मी निघतोय मुंबईसाठी. चला बाय. बरोबर आहे. चले नितीन, भेटू मुंबईत. चल चल यश. हां हां, तुम्ही आरामात या रात्रीचे. चला संजय भाऊ, भेटू. चला, धन्यवाद, मस्त होता. भेटू परत. चले, चल भेटू. हां हां चल. चला तर मग इथून सगळ्या मित्रांना आपल्या बाय बाय बोलून आता निघालो आहोत आपण. मॅप आपण टाकलाय, लेफ्ट टर्न दाखवतो इथून. हा एकदा ब्रिज झाला का मजा येईल. टोलपावा रोड एक नंबर. वायझर आवाज थोडासा दुर्कट येत असेल, विंड नॉईज येत असेल, कारण का वायझर ओपन होतं. आता वायझर बंद केलाय. गरमी एवढी होते ना की पूर्ण नागाजपासून पॅकिंगपासून तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ बनवला तेव्हा, कमीत कमी 2 लिटर पाणी तरी माझ्या हातातून गेला घामातून. तर भरपूर भरपूर म्हणजे भरपूर हायड्रेशन बॅग असं मला वाटतं की लवकरात लवकर आता घेतलीच पाहिजे. हायड्रेशन बॅग कंपल्सरी बाई.
तर कुठे आता गरमीतून राईड असेल हायड्रेशन बॅग. चला तर मग बाकी सर्व आपले मित्र गेले आहेत दापोलीला जाऊन मग तिकडे 2-3 दिन स्पॉट करून मग ते मुंबईला जाणार आहेत. आपल्याला थोडं मुंबईत काम होतं. असे गाडीवाले अंगावर येतात ना, तर आपल्याला 2-3 कामं आहेत मुंबईत म्हणून आपण चाललो आहे. तर रात्रीपर्यंत गेलो असतो तरी काही आपल्याला प्रश्न नव्हता, पण ठीक आहे. ही ट्रिप जी होती ती प्लॅन प्रमाणे नाही झाली. ठीक आहे, येऊ आपण परत पद्मदुर्गासाठी स्पेशल येऊ. कैलासला आलो तर कासव पण बघायला नाही भेटले. काहीतरी करावं लागेल. ट्रिप बरोबर नाही जातात. पूर्ण आता प्लॅनिंग सगळंच यावं लागेल. आणि सॅटर्डे संडे फक्त ऑफ असल्यामुळे नो प्रॉब्लेम. जेट्टी जवळ पोहोचलो. जेट्टी पण आली आहे. पटकन तिकीट काढून घेऊ. तर 65 रुपये पे केलात आपण. स्लीप बघू शकता, लागेल पुढे गेल्यावर स्लीप. तर जाऊयात लवकर. गाडी टाकल्याशिवाय तर बाईकला तसं पण घेत नाही. तर पुढे जाऊन तर उभे राहूया. आणि ऊन तर भरपूर आहे. चला आता आपल्याला बाईकसाठी जागा परफेक्ट जिथे आपण येताना लावली होती तिकडेच आपल्याला भेटली आहे. येताना पण आपण इथेच लावली होती आणि जाताना पण इथेच. टाईम अगदी 11:30 वाजल्यात आणि 5 तास इथून आपला घर चालू होत आहे. तर मध्ये जेवणाचा ब्रेक आणि छोटे वॉशरूम ब्रेक वगैरे असतील. किती वाजता पोहोचू आपण बघूयात. रुद्रा इथे पाक आहे. पूर्ण बोटी फुलं आणि नशीब एवढं चांगलं आहे का आल्या आधी छोटी भेटली आपल्याला. आपली पोचली. आता इथून जाणार आपण मसाच्या इथून राईट मारून मग जाणार. गुगल मॅप मध्ये दाखवतं 5.5 तास. म्हणजे आपण जवळपास पोचणार आपण 5, 5.5, 6, 7 वाजतील माझ्यामध्ये पोचेपर्यंत. चला तर इथून आपण निघालोत फायनली. खरं बोलायचं ना तर राईड संपताना ना एवढं दुःख होतं ना की परत सोमवारी उठून ऑफिस जायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी. पण राईडला जी मजा. ठीक आहे, प्लॅन काही असू दे कॅन्सल झाले किंवा ते जे आपण बघायला गेलेलो, जसं आपण गेलेलो पद्मदुर्ग बघायला, पण आपण जंजिऱ्याला पोचलो चुकून 5 किलोमीटर पुढे गेल्यामुळे. त्याच्या व्यतिरिक्त आपण वेलासला आलो पण टॉटॉईज नाही दिसले, कासव नाही दिसले. पण जो रोडची आपण मजा घेतो ना, कधी पण डेस्टिनेशनवर जाणं ही एन्जॉयमेंट नसते, तर डेस्टिनेशनवर जाता जाता मजा करणं ही एन्जॉयमेंट असते. आणि मला तर तुम्हाला माहिती आहे बाईकवरती फिरायला केवढं आवडतं. बाईक आणि मी जर असलो कधीही कुठेही कितीही बोला तुम्ही, आपण चालवू शकतो बाईक. आणि रोड मला जास्त आवडतात. असाच मी चालता चालता आज मी कोकणात पण जाऊ शकतो, पण काय करणार, आपल्याकडे लिमिटेशन आहेत. आपल्याकडे जसं की टाईम नाही आहे, पहिली गोष्ट सुट्ट्या नाही आहेत, तर ते लिमिटेशन्स आहेत आपल्याकडे. म्हणून
तर आज खरंच मी कोकणात निघून गेलो असतो जर सुट्ट्या असत्या मला 2-3 दिवस. तर कोकणात जाऊन 3-4 दिवस राहिलो असतो आणि मग आलो असतो मुंबईला. पण ठीक आहे, परत कधीतरी रोड ट्रिप आपल्याला बोलवेलच. रोड कधीतरी आपल्याला बोलवतील तर आपण परत बाईक घेऊन राईडला गेलो. आता सध्या आपण जाऊयात मुंबईकडे. टाइम दाखवतो मी 4:30 5:15च्या आसपास पोहोचीन. पण मला नाही वाटत मी एवढ्या लवकर जाईन. 6-7 तर मला आरामात वाचतील, कारण का अजून ऑलमोस्ट 200 किलोमीटर कवर तर करायचंच आहे. पण मला जेवणाचे ब्रेक, वॉशरूम ब्रेक, कारण का हीट एवढी आहे ना, तासाभराने मला पाणी पियाला थांबवत होतं. 1 तासाने किंवा 1.5 तासाने तरी. आत्ता पण मी जॅकेट उघडं केलं आहे, पूर्ण मी लावलं नाही आहे जॅकेट, कारण का एवढी हीट मारते ना, हीटच भरपूर आहे. ऑलरेडी स्किन इन्फेक्शन वगैरे होण्यापेक्षा जॅकेट मी उघडं टाकलं. थोड्या वेळाने लावीन मी जॅकेट, पण उघडंच टाकेन थोडं. आता हवा लागते. बाईक थांबल्याच्या नंतर बाप रे बाप, बाईक थांबली की मग वाट लागली. पॅकिंग करताना तर एवढा घाम. आणि हा, तुम्हाला होमस्टे बद्दल सांगायचं होतं. भूषण होमस्टे मस्त अशी प्रॉपर्टी आहे ती. म्हणजे घरगुती पद्धतीतच आहे, पण आजूबाजूचा परिसर आणि माणसाचा जो स्वभाव असतो ना, सगळे पैसे त्याचे असतात. तुम्हाला एखाद्याने चांगलं ट्रीट जर केलं तर तुम्ही, हां बाई तू बोल नाही, तिचं बोलणं पण गरजेचं आहे. आपल्याला रोड माहिती नाही आहेत, कारण कोस्टल रोडने आपण आता सोलो पण चाललो आणि कोस्टल रोडने तसं आलो पण नाही आहोत आपण कधी जास्त. एकदा हायवेला बाहेर पडलो की आपलं राज्य बाई आपल्याला कोण नाही अडवू शकत. हां, तर मी म्हणतो होमस्टे बद्दल. भूषण होमस्टे एवढा मस्त, म्हणजे माणसं एवढी मस्त ना संजय भाऊ, की तुम्ही जे बोलाल ते तुम्हाला बनवून देतील. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल, आजूबाजूला काय फिरायचं, कधी फिरायचं आहे, बेस्ट सगळं सांगतील तुम्हाला डिटेलमध्ये. तर चला, हा टॉपबॉक्स पण पडला होता काढता. तर त्याच्यानंतर मी चेक केलं, म्हणजे व्यवस्थित तर आहे, काय बॅट वगैरे तर झाला नाही आहे. पण लाईट चालते की नाही, ब्रेक लाईट ती मला माहिती नाही. कनेक्शन तर जॉईन केलं, नंतर थांबेल पुढे तेव्हा एकदा चेक करेल. कारण का मला तेव्हा पॅकिंग करता एवढा घाम आला होता का, म्हणजे असं झालं होतं कधी एकदा मी निघतोय तिथून, असं मला झालं होतं. हे बघा, हे पूर्ण असे अंगावर येतात ना, काय बोलायचं, पूर्ण अंगावर येतात. हो वैसा, मी माईक लावलाय का नाही लावलाय? लावलाय. मला वाटलं मगाचपासून मी असाच बडबड करतो आणि तुम्हाला काहीच ऐकायला येत नाहीये. कोस्टल रूट मारायचं असेल ना, पूर्ण तुमचा कोकणाचा प्लॅन असेल ना, म्हणजे पूर्ण मानगाव वगैरे पर्यंत, रत्नागिरीपर्यंत आहे. आय थिंक सो, मला जेवढं नॉलेज आहे तोपर्यंत मला माहिती आहे की रत्नागिरीपर्यंत जेटी आहेत. तर रत्नागिरीपर्यंत जर तुमचा प्लॅन असेल ना, तर तुम्ही कोस्टल रोड मारा. अशी शॉर्ट मारून नाही मजा येणार. तरी ठीक आहे, मजा म्हणजे येते, मजा नाही असं नाही, पण जी तुम्हाला पूर्ण मजा असणार ना, ती बाई रत्नागिरीमध्ये. आणि कोकण, जसं मी तुम्हाला पहिल्यापासूनच सांगितलंय, मी सिंधुदुर्गच्या बॉर्डरपासून मी कोकण काउंट करतो, हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. तर मला असं ना, तिथे गेल्याच्या नंतर असं ग्रीनरी, म्हणजे तिकडची हवा पण ना मला अशी लागत नाही. समजता ना तुम्ही? जसे शिवाजी महाराजांच्या मूवींमध्ये वगैरे दाखवले आहे, हे इकडच्या गरम हवा आपल्याला लागत नाही, हे माझ्यासाठी स्वर्ग आहे. तसं कोकण माझ्यासाठी स्वर्ग आहे. ठीक आहे, कोकणाची तर आठवण माझ्या सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळतच असेल. तर चला, रोड थोडाफार एन्जॉय करा तुम्ही. माझी बडबड तर अशीच चालू राहणार. अजूनपर्यंत मी गाणी पण नाही लावली. तुम्ही असलात तर मग काय गाण्याची गरज? तुम्ही आणि मी, तुम्ही कॅमेरा पाठवून बघता, मी इथून बोलतोय, तुम्ही तिथून बोलता. कमेंट नक्की करा यार. कमेंट नाही करत ना तुम्ही तर मला समजत नाही यार. कमेंट करून नक्की सांगा. आता काल मी, अरे बापरे एवढा दूर. आता काल मी येत होतो तर एका बस, म्हणजे शाळेची बस असेल, त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल ब्लॉगला, ते मुलं एवढी एक्सायटेड होती ना, त्यांनी माझ्या युट्यूबचं चॅनलचं नाव वगैरे सर्च करून मला तिथे कमेंट टाकली आहे की सर हे तुम्हीच होतात का? मी म्हटलं हो मीच होतो, तुम्हाला ब्लॉगमध्ये घेतलंय मी, तुम्ही ब्लॉग नक्की बघा. तर शुभमला आठवत असेल ती ट्रिप जेव्हा केली होती आपण आरवी वगैरे बीचची, तेव्हा मी शुभमला एक बोललो होतो की ह्या रोडवरती आपली गाडी पाहिजे, बाईक पाहिजे रुद्रा, तर मग लीन वगैरे करायला मजा येईल किंवा चालवायला मजा येईल. शुभम आज मी आहे त्या रोडला. माहित नाही कसा प्लॅन झाला, काय झाला. कदाचित या रोडवर बाईक पाहिजे होती म्हणून देवाने ते 2 प्लॅन झाले होते, पण त्याच्या व्यतिरिक्त मला हे दिलं. इथून तेच मानगावला बाहेर पडणार मी.
राणी शांती आनंदाची नदीच ग्वाही. काय रोड आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. म्हणजे पूर्ण एकदम मस्का, पूर्ण घाट जो आहे तो एक नंबर आहे. त्या टायमाला पण मला हा घाट आवडला होता, आज पण हा मला परत आवडला. जेवढ्या वेळा या रोडवर आहे ना, प्रेम होईल मला या रोडवर. खरंच मस्त घाट. श्रीवर्धनला येत असाल हा रोड नक्की घ्या, असा मार्ग घ्या. सारवलेला खडा मातीतले खेळ अशी गर्द छाया कुठेच नाही. सा सागर प्रेमाचा डोंगर मायेचा सागर प्रेमाचा डोंगर भक्तीची ओंजळ आहे कोकण. सणांचा कोकण प्रथांचा कोकण. तर इथून वरून रोड गेलाय तो सूरज आणि पूजाच्या घरी. आम्ही तिथे लग्नाला गेलो होतो. चला तर मग इथून 4 तास असेल अजून रस्ता. कापू पटापट. वाजले आता 12:20. वायझरचं हेल्मेटचं वायझर मी ओपन ठेवलं तर तुम्हाला विंड ब्लास्ट येत असेल, पण मी काही नाही करू शकत आता त्याला. मला गरमच एवढं होत आहे भाई साहेब, भरपूर गरमी आहे. तर आता आपण मानगाव असेल इथून एक 15 किलोमीटर असेल मानगाव. आणि मानगाव 5 किलोमीटर मानगाव. तर मानगाव इथून 5 किलोमीटर आणि 5 किलोमीटर आधी आपण जरा पाण्याच्या ब्रेकसाठी थांबलो आहोत. वाजलेत 12:40. तर पाणी पिऊया मग भेटूया. A few moments later. तर मानगावला तर पोचलो, पण ट्रॅफिक आहे. नाही, बाईक असल्यामुळे आपल्याकडे ॲडव्हान्टेज आहे. हे मानगावचं ट्रॅफिक आहे नाही, नेहमीच झालं यार. काहीतरी करा यार, ब्रिज वगैरे बांधा इथे. रोड तरी मोठा करा. सगळे लोक गाड्या बाहेर पार्क करतात ना, पूर्ण ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. माहिती घेतो रे आता. काहीतरी करा. ब्रिज प्लीज, ब्रिज. तरी बाईक असल्यामुळे पटापट निघतात तर येतात आपल्याला. मुकुट मालवणीचा आहे कोकण 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 कोकण. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. गौरी गणपतीतला गाजावाजा. चेक करायला थांबलोय. 30 आहे. 30 है, रहने दो 30. पीछे चेक करना कितना है. तर पुढे 30 झाली आहे. आता उष्णता पण वाढली आहे, त्यामुळे एअर वाढली असेल. मला वाटलं की कमी आहे, म्हणून चेक करायला थांबलो. तर आता आपण आहोत पेनपासून एक 10-15 किलोमीटर पेन असेल. तर पेनच्या आधी आपण एक मंदिर दिसलं आपल्याला. हे मंदिर आहे. तर हे मंदिर आहे आणि हे बाजूला झाड आहे. तर झाडाच्या सावलीमागे आपली रुद्रा उभी आहे. तर मी म्हटलं पाणी ब्रेक एक घेऊया, थोडा हायड्रेटेड राहूया. ठीक आहे, पाणी ब्रेक घेऊ आणि मग पुढे परत कंटिन्यू जर्नी करू. भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. 1 hour later. तर पनवेलच्या 18 किलोमीटर आधी आपण थांबलो आहोत उसाचा रस पियाला. हा पूर्ण हायवे आहे, रुद्रा आहे. ट्रॅफिक तर आहे, प्रायव्हेट गाड्यांचं ट्रॅफिक भरपूर आहे. ठीक आहे, तर उसाचा रस वगैरे पिऊ, थोडा हायड्रेटेड होऊ आणि मग परत रोडवरती भेटू. रस 2 घेतलेत मी इथे. पाणी पिण्यापेक्षा मी बोललो उसाचा रस पिऊया.
नाव काय? विशाल पाटील. तर विशाल पाटीलने पण आपल्याला सबस्क्राईब केलाय. व्हिडिओ हा तुला 1-2 आठवड्याने बघायला भेटेल, तू नक्की बघ. ठीक आहे. इथे आपली रुद्र आहे, उसाचा रस वगैरे. मुंबई मराठी आहे रे मी. तर चला निघूयात आता. वेलासला गेलो होतो. काय नाव काय तुमचं? अनिल. अच्छा, सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला. ठीक आहे. 2 hours later. तर 3:55 झाल्यात आणि आपण आता पोचलो आहोत विक्रोळीला. आता थांबून पाण्याची बॉटल मगाशी जे घेतली होती पाणी पिऊया. आणि गोप्रोची बॅटरी डेट झाली आहे, तर गोप्रोची बॅटरी पण चेंज करूया. जाऊया आता JVLRच्या इथे आपण आहोत. म्हणजे JVLRसाठी आपण लेफ्ट टर्न घेतला आहे. अर्धा तास मॅक्स 4:30पर्यंत घरी पोचून जाऊ. तर लंच आपण स्किप केला आहे, लंच आपण नाही केला आहे. बाकी हायड्रेटेड आहोत आपण. तर असे रिॲक्शन मिळतात लहान मुलांचे मोठ्या माणसांचे. ट्रॅफिक भरपूर आहे भाई. घरी जाता आता मला वाटलं होतं 4:30पर्यंत पोचीन. वाटत ना अशा ट्रॅफिकमध्ये 4:30पर्यंत पोचता येईल. 4:45. तरी लंच केला नाही आहे आपण अजून. आता जाऊन काहीतरी खाल्लं तर पाहिजे. अरे यार का एवढा ट्रॅफिक आहे. वैताग आला मला आधीच. थोडंसं वाटलं होतं की ट्रॅफिक कमी झालंय, पण नाही. गोरेगावला आल्यानंतर वाटलंय ट्रॅफिक तर आहे. टायमाचा अपडेट वाजले आहे 4:25. ट्रॅफिक खतरनाक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. फॅमिली आपली मोठी करायची आणि मी जसं पकडून सबस्क्राईब वाढप करतो आणि त्यांना सांगतो माझ्या चॅनलबद्दल. त्यांचा सपोर्ट तर मला भेटतोच आहे, तसंच तुम्ही लोकांना सांगा. आपली फॅमिली भरपूर मोठी करायची आहे. 10 मिलियन जरा जास्त होतील आत्ता बोलल्यावर. तर 1 मिलियन, सध्या 1 मिलियन ठीक आहे. सध्या आपण 10K पर्यंत टार्गेट ठेवू. 10K ह्या वर्षात, सेम इयरमध्ये 10,000 सबस्क्रायबर. चला तर मग, थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम. Yeah.